पावसाळा सुरू झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक ठिकाणी रस्त्यांच्या समस्यांच्या बातम्या येणे सुरू झाले आहे। परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ऋतुमान ठरलेला आहे, त्यांचे महिनेही ठरलेले आहे आणि कोणत्या महिन्यात कोणती कामं करायची त्यासाठीचं नियोजनही महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांकडे आहे। इतकंच नाही तर लाखो करोडोंचा निधी देखील कुठे कसा खर्च करायचा याचाही लेखाजोखा संबंधित विभागाकडे आहे। मग असं असतानाही दरवर्षीच पावसाळ्यात अशा रस्त्यांच्या समस्यांमुळे सामान्य नागरिकांना का हाल सोसावे लागते याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही। तर यामागे एकूणच संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येते। सिंदेवाही ते टेकरी या मार्गावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यात यावा यासाठी 25 जून रोजी उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम यांना निवेदन देण्यात आले होते। मात्र प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे 4 जुलै रोज शुक्रवारला देवा मंडलवार यांच्या नेतृत्वात प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले। त्यानंतर नायब तहसीलदार तुमराव यांना निवेदन देण्यात आले व 15 दिवसात उचित कारवाई करण्यात आली नाही तर तहसील कार्यालय सिंदेवाही येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला। कितीतरी लोकांच्या संपर्कात प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले पण प्रशासनाने आम्हाला कोणतेही सहकार्य केले नाही। आम्ही 25 तारखेला काही नागरिक धरून प्रामुख्याने जिल्हा परिषदचे बांधकाम उपविभागीय अभियंता मूल यांना सिंदेवाहीचे जे उसकुले साहेब आहेत त्यांच्यामार्फत निवेदन पाठवलं होतं। त्याची एक प्रतिलिपी आम्ही माननीय तहसीलदार साहेब, माननीय पोलीस निरीक्षक साहेब, माननीय BDO साहेब यांना सुद्धा दिली होती, पण त्यांनी यांच्यावर कोणताही तोडगा न काढल्यामुळे आम्ही जो ठरवलं होतं की रस्त्यात बसून आंदोलन करायचं यासाठी आम्ही आज इथं सर्वजण टेकरी, वाकल, वानेरी, जामसाळा, मोहाळीचे सर्व लोक इथं उपस्थित आहोत। आणि हे फक्त इशारावजा आहे असं समजावं, हा प्रशासनाला फक्त इशारा आहे। आज जरी याची सुरुवात झाली असली तरी या रस्त्यामध्ये जर कोणतीही दिरंगाई झाली किंवा या रस्त्याकडे लक्ष केलं गेलं नाही तर येत्या काही दिवसामध्ये जवळपास आम्ही 15-20 दिवसाची त्यांनी अवधी देऊ। हा रस्ता जर कमीत कमी दुरुस्त जरी आम्हाला आता करून दिला नाही तर आम्ही मात्र तहसील ऑफिस समोर सर्वजण आमरण उपोषण करणार आहोत आणि ते आमरण उपोषण जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत सुटणार नाही असं मी माझ्या वतीने नव्हे तर संपूर्ण आमची टेकरी, वाकल, वानेरी या सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला जणू इशारा देतो। CTV साठी अमर बुद्धार पवार यांची रिपोर्ट।